Hello students, today I am going to start the next concept, that is terms and condition for acceptance of deposit. Terms and condition, in this point we already seen the 3 points. Means the first point is amount of deposit. Amount of deposit means the company how much amount can accept from public or its member. So there are 4 companies. First is private company, second is public company, third is eligible public company, and fourth is government company. Up to this we clear प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, इलिजिबल पब्लिक कंपनी अँड गव्हर्नमेंट कंपनी या चारही कंपनीचं आपण क्लिअर केलं होतं की किती अमाऊंट ते पब्लिककडून एक्सेप्ट करू शकतात. दिस 4 कंपनीज हाऊ मच अमाऊंट कॅन एक्सेप्ट फ्रॉम पब्लिक्स ऑर ऑफ इट्स मेंबर. नेक्स्ट पॉइंट इज अवर पिरियड ऑब्लिक टेन्योर ऑफ डिपॉझिट. पिरियड, नो डिपॉझिट कॅन be accepted or renewed which is to be repaid within a period of 6 months or more than 36 months. पिरियड ऑब्लिक टेन्युअर, पिरियड म्हणजे कालावधी, बरोबर. कोणतीही अशी कंपनी जे डिपॉझिट एक्सेप्ट करू शकत नाही, जे डिपॉझिट विदिन 6 मंथ आणि मोर दॅन 6 मंथ असेल तर ते डिपॉझिट एक्सेप्ट करता येणार नाही. द कंपनी कॅन नॉट एक्सेप्ट सच काइंड ऑफ डिपॉझिट विच इज रिपेड आपण किंवा ती कंपनी रिपेड करणार आहे. कधी करणार आहे रिपेड? आफ्टर द बिफोर द 6 मंथ अँड मोर दॅन 36 मंथ. सो अशा प्रकारची डिपॉझिट कंपनी एक्सेप्ट करू शकत नाही. इन सर्टन सर्कमस्टन्सेस, अशा काही सर्कमस्टन्सेस दिले असतील, देन ओनली द कंपनी मे एक्सेप्ट डिपॉझिट रिपेएबल अर्लियर दॅन 6 मंथ टू मीट इट्स शॉर्ट टर्म नीड्स. मग 6 मंथपेक्षा जर कमी डिपॉझिट एक्सेप्ट करायचं असेल कमी कालावधीसाठी, तर ती कंपनी ओनली फॉर 3 मंथसाठी शॉर्ट टर्म नीड्स सॅटिस्फाईड करण्यासाठी ओनली फॉर 3 मंथसाठी काय करू शकते? डिपॉझिट एक्सेप्ट करू शकते. थर्ड पॉईंट, नो डिमांड डिपॉझिट. नो डिमांड डिपॉझिट, कंपनी कॅन नॉट एक्सेप्ट ऑर रिन्यू डिपॉझिट्स रिपेएबल ऑन डिमांड. कंपनी असे कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट एक्सेप्ट करू शकत नाही किंवा रिन्यू करू शकत नाही जे डिपॉझिटरच्या डिमांडवरती कंपनीला रिपे करावं लागेल. फोर्थ पॉईंट आहे सेक्युअर्ड अँड अनसेक्युअर्ड डिपॉझिट. सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड, वी नो द सेक्युअर्ड डिपॉझिट कंपनी कॅन accept secured or unsecured deposit. Secured deposit means when company issue or company accept the deposit from the public, company charge their assets. So this deposit is called secured deposit. If the company issuing secured deposit, then the company have to charge the assets of a company. A company can accept secured or unsecured deposit which should be clearly mentioned in the circular or advertisement inviting depositors. Secured or unsecured deposit, जर कंपनीला सेक्युर्ड आणि अनसेक्युर्ड डिपॉझिट एक्सेप्ट करायचं असेल तर कंपनीने क्लिअरली हे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा सर्क्युलरमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. सर्क्युलर कोणासाठी असेल? इफ द कंपनी इश्यू द डिपॉझिट टू द मेंबर्स. जर कंपनी मेंबर्सला डिपॉझिट इश्यू करत असेल तर इन दॅट केस कंपनीला सर्क्युलर इश्यू करावा लागेल. जर कंपनी पब्लिकला इश्यू करत असेल तर कंपनीला क्लिअरली ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन करता येणं गरजेचं आहे की ते डिपॉझिट जे आहे ते काय आहे, सेक्युअर्ड डिपॉझिट किंवा अनसेक्युअर्ड डिपॉझिट आहे. मग हे जे चार्ज ऑन ॲसेट्स आहे, चार्ज ऑन ॲसेट्स मीन्स जर सेक्युअर्ड असेल तर कंपनीला चार्ज करावं लागेल त्यांच्या ॲसेट्सवरती. सो हे जे चार्ज आहे तो किती आहे? इट हॅज टू क्रिएट अ चार्ज ऑन इट्स ॲसेट्स ओनली 30 days ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ अ डिपॉझिट. फिफ्थ पॉईंट आहे ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म, अ कंपनी हॅज टू प्रोव्हाइड द ॲप्लिकेशन फॉर्म. इट शुड कंटेन अ डिक्लेरेशन बाय द ॲप्लिकंट दॅट द डिपॉझिट ही इज मेकिंग इज नॉट मेड आउट ऑफ एनी मनी बॉरोड बाय हिम फ्रॉम अनादर पर्सन. त्यांनी काय सांगितलं? ॲप्लिकेशन फॉर्म, कंपनी डिपॉझिटर्सला ॲप्लिकेशन फॉर्म कंपनीला
डिपॉझिटर्सला ॲप्लिकेशन फॉर्म प्रोव्हाइड करता येणं गरजेचं आहे. बिकॉज की डिपॉझिटर्सचं डिक्लेरेशन असणं गरजेचं आहे की जी अमाऊंट कंपनीला ॲज अ डिपॉझिट म्हणून डिपॉझिटर्सने दिलेली आहे ती अमाऊंट कोणत्या तिसऱ्या पर्सनकडून बॉरो केलेली नाही. 6 पॉईंट आहे जॉईंट नेम. जॉईंट नेम मीन्स अ कंपनी कॅन एक्सेप्ट डिपॉझिट इन अ जॉईंट नेम्स ऑफ अ डिपॉझिटर बट शुड नॉट बी मोर दॅन 3 नेम्स. कंपनी अशा कोणतेही 3 जर डिपॉझिटर्स असतील त्या तिन्ही डिपॉझिटरच्या नावावरती एक जॉईंट नेमनुसार डिपॉझिट ॲक्सेप्ट करू शकते. बट तिथे लिमिट आहे की इट शुड नॉट बी मोर दॅन 3 नेम्स. 7 पॉईंट आहे नॉमिनेशन. नॉमिनेशन एव्हरी डिपॉझिटर ॲट एनी टाइम हॅज द राईट टू नॉमिनेट any nominee in the event of date of the depositor. Nominee, we all know what is the meaning of nominee. Nominee means की जो पाठीमागे आहे, समजा इन केस त्या डिपॉझिटर ज्या व्यक्तीने ॲज अ डिपॉझिट म्हणून कंपनीमध्ये अमाऊंट दिली आहे, जर त्या डिपॉझिटर्सची डेथ होते तर त्या डिपॉझिटरच्या तो डिपॉझिटर कोणत्याही अशा नॉमिनीला किंवा जे काही लीगल हेअर आहेत, जे काही नॉमिनी आहेत त्यांच्या नावावरती हे डिपॉझिट ट्रान्सफर होऊ शकतं. 8 पॉईंट आहे सर्क्युलर और ॲडव्हर्टाइजमेंट. वी नो द सर्क्युलर ॲडव्हर्टाइजमेंट. सर्क्युलर हे मेंबर्सला दिलं जातं. जर कंपनी डिपॉझिट हे त्यांच्या मेंबर्सकडून एक्सेप्ट करत असेल तर सर्क्युलर इश्यू केलं जाईल. इफ द कंपनी इज इश्यूइंग और एक्सेप्टिंग द डिपॉझिट from its members, in that case the company issue a circular. If the company invites the public to deposit the money, in that case the company has to issue the or has to publish the advertisement. So in advertisement there are various content. First is financial position. In advertisement the company should declare their financial position. The company have to mention whether this deposit is secured or unsecured. The company also mention how much amount is accepting as a deposit. So there are n number of points has mentioned in advertisement. 9th point is appointment of deposit trustee. When company accepting the deposit from public, in that case the company has to appoint the deposit trustee. Deposit trustee protect the interests of depositors. So in advertisement, when the company issue or accepting the deposit from public, the company advertise how much amount it will accept. So in that case the कंपनीला मेन्शन करणं गरजेचं आहे की डिपॉझिट ट्रस्टी अपॉइंट केले आहेत. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे क्रिएट चार्ज ऑन ॲसेट्स. 10th पॉईंट आपला कोणता आहे? क्रिएट चार्ज ऑन ॲसेट्स. जर कंपनी सेक्युअर्ड डिपॉझिट एक्सेप्ट करत असेल तर इन दॅट केस द कंपनीला काय करणं गरजेचं आहे की जी काही टँजिबल ॲसेट्स आहे कंपनीची त्या ॲसेट्सवरती चार्ज करणं गरजेचं आहे विथ इक्वल अमाऊंट. जेवढा ॲज अ डिपॉझिट म्हणून ते पब्लिककडून एक्सेप्ट करणार आहेत तेवढेच अमाऊंट त्यांना चार्ज करता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डिपॉझिट इन्शुरन्स. Company need to take a deposit insurance at least 30 days before issue of circular or advertisement. कंपनीला डिपॉझिट इन्शुरन्स घेता येणं गरजेचं आहे. इफ द अमाऊंट ऑफ डिपॉझिट प्लस इंटरेस्ट ऑन इट्स अप टू ₹20,000 इन्शुरन्स इज टू बी टेकन. 20,000पर्यंत जर ती अमाऊंट असेल तर कंपनीला डिपॉझिट इन्शुरन्स घेता येणं गरजेचं आहे. सेकंड 12 पॉईंट आहे ऑब्टेन अ क्रेडिट रेटिंग. क्रेडिट रेटिंग काय शो करतं? क्रेडिट रेटिंग इट इज अन एजन्सी show the position of a company. So this company is sound or this company is able to pay the debt of outsider. So this rating must be mentioned in advertisement. So obtain a credit rating. Every company has to get credit rating of its deposits and include the rating in the circular or advertisement. The credit rating agency consider the net worth of the company.
liquidity position, ability to repay deposits on time, obtain credit rating. आय थिंक हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो काय आहे 13, ओपन डिपॉझिट रिपेमेंट रिझर्व्ह अकाउंट. हा का केला जातो? कोणत्याही अशा शेड्यूल बँकमध्ये इन एनी शेड्यूल बँक द कंपनी हॅज टू open the deposit repayment reserve account. Whatever amount the company accept as a deposit after its maturity period, the repayment should be done. So this account जे आहे हे अकाउंट आहे ते रिपेमेंटसाठी ओपन केलं जातं. मग जेवढी अमाऊंट ॲज अ डिपॉझिट म्हणून तुम्ही एक्सेप्ट केली आहे किंवा त्या कंपनीने केली आहे त्याचं रिपेमेंट हे अकाउंट थ्रू केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे डिपॉझिट रिसिप्ट. कंपनी हॅज टू इश्यू अ डिपॉझिट रिसिप्ट टू द डिपॉझिटर्स विदिन 21 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ मनी और रिअलायझेशन ऑफ चेक. जर कंपनीने